ऑल ऑफ यू. जाऊया मैदानावरती. कडा मुकाबला सुरू होतोय. बिग फाईट पाहायला मिळेल. GI11 हेंद्रेपाडा आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 मांडा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आदरणीय रोशनजी संते सर. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. सामना आपण सुरू करूया. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना भूमी 11 मांडा जगन्नाना पाटील पुरस्कृत आणि दुसऱ्या बाजूला GI11 हेंद्रेपाडा हरेशजी घोरपडे पुरस्कृत हा संघ. या दोन संघांमध्ये सामना सुरू होतोय. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि या एका धावेने श्री गणेश होतीये. भूमी 11 मांडा संघ आपण पाहतोय. जगन्नाना पाटील यांचा संघ आहे. माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व जगन्नाना पाटील इन ऍक्शन मध्ये आहेत. ज्याप्रमाणे सोमनाथ खाडे सरांनी उल्लेख केला की नक्कीच माधव ठाकरे सरांची स्पर्धा आज गाजवलेली आहे. संघ टॉप 4 मध्ये दाखल झालेला आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न जयेश राजे आहेत. स्ट्राइक एंड वरती डॉट बॉल धावसंख्य आपण पाहू शकाल. बिनबाद एक. गोलंदाजी मार्ग वरती या पहिल्या षटकामध्ये विपुल आहेत. विपुल होलकर. जयेश ऑन स्ट्राइक. बॅटच्या आतली कडा आहे. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. वडवणवगर या टीमला विनंती असेल आपण कुठेच जायचं नाहीये, कारण की या पुढील सामना तुमचा असेल. आजच्या रात्रीमध्ये सलग 2 सामने जिंकलेले आहेत वेहले या संघाने आणि तो संघ दाखल झालाय क्वालिफाईंग मॅच मध्ये. यातून जो संघ जिंकेल तो संघ वडवणवगर या संघासमोर फाईट करेल. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. अभय आणि जयेश ही जोडी आपण पाहतोय भूमी 11 मांडा या टीम कडून. थोडीशी संत आणि सावध सुरुवात केली आहे. गोलंदाज विपुलचं मी कौतुक करेन. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट. नक्कीच पुढे गेले होते मारण्यासाठी. स्टेप आउट झाली होती. त्यानंतर बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. जयेश राजे कबा या नावाने सुपरिचित आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद जयेश राजे. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे भूमी 11 मांडा टीमची 1-3. ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. ऋषी गोष्टेकर सरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम सर. ओ टू कॉम्बॉक्स. चिंटू येत आहेत नवीन फलंदाज. अष्टपैलू खेळाडू आहेत चिंटू. स्ट्रायकिंगला बॅट्समन रन मशीन अभय. अभयला आपल्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल, कारण की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 आहे. जयेश राजे बाद होत आहेत. थोडंसं निराश केलं जयेशने या मॅचमध्ये. गोलंदाजी मार्कवरती हिमांशू या दुसऱ्या षटकामध्ये. ऑन साइडला खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. ऑन द स्टंप फेकी डीप मधून. फिल्डर होते गणेश. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
4 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. जांताराजा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. चौथी रात्र आहे आणि चौथ्या रात्रीमधील पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. यावीस फटका छान आहे. इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. चिंटूच्या बॅटमधून फुल टॉस चेंडू, फक्त दिशा दिली. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट झालेला आहे आणि योगराज सर तटस्थ आहेत, परंतु तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल योगराज सर, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया तिसरे पंच. चला केपी सर या, आपण चेक करूया आपण. नॉट आउट आहेत. लेकिन अंपायर की मुंडी हिलते हुए अंपायर ने कहा ना मुन्ना ना नॉट आउट. क्या बात आहे. बघा नॉट आउट ही खासियत आहे गणेश पाटील यांची. गेल्या चौथ्या रात्रीमध्ये देखील इम्प्रेस करतायत. क्रिकेट विथ म्युझिक. ऑन साइडला बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत, एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल सोडलेला आहे डीप मध्ये. मिड विकेटला गणेश होते. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. फलंदाज अभयला रन मशीन आहे. या झेलची किंमत मोजावी लागेल हेंद्रेपाडा या टीमला. मुकद्दर रूटा और गेंदबाज का दिल टूटा. क्या बात है. गेंदबाज का दिल टूटा है, क्योंकि हा सहज सोपा झेल गणेश सोडलेला आहे. गणेश होते डीप मध्ये मिड विकेटला. प्लेड ऑन, बॅटची कडा आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे. ही गोल्डन विकेट मिळवली आहे. चिंटू बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन संकेत भोईर येत आहेत. नामवंत संघ आहे भूमी 11 मांडा संघ. आपण पाहतोय जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोणती स्पर्धा असू द्या, एक गाव 11 प्रमाणे नानांना अर्ध्या रात्री कॉल करा आणि लगेचच एंट्री फिक्स होते. असे एक दानशूर व्यक्तिमत्व श्री गजानन डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर देखील आहेत आणि भूमी 11 मांडा या टीमचे सर्व मिसटायमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. शॉर्ट कव्हरला फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. सिक्सर किंग संकेत भोईर बॅक टू द पवेलियन.
11 हेंद्रेपाडा संघ आपण पाहतोय हरेश घोरपडे साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला जगन्नाना पाटील यांचा संघ भूमी 11 मांडा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 10. ओमकार तरे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती. ओमकारला 5 रन केलेला आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. याआधी आपण सामना पाहिला असेल धानसर आणि वडूनवगर या 2 टीम मध्ये 45 धावा डिफेंड केलेल्या आहेत वडूनवगर या टीमने. त्यामुळे याही मॅच मध्ये 45 ते 50 धावा बनवावे लागतील. BTCL कमिटीचे आपण इथे स्वागत करूया. वेलकम PP भाई, आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने मुख्य शिल्पकार आहेत BTCL चे आणि त्यांचे तमाम सहकारी येत आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. दिनकर भाऊ आणि सुनील भाऊ वेलकम, स्वागत आहे. ऑन साइडला क्रॉस बटे स्ट्रोक गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीले चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 12. अभयला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. ओमकार आणि अभय ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती विपुल जो सेकंड स्पेल मध्ये आलाय. लॉफ करतायत. झेल सोडला होता अभयचा आणि त्यानंतर येतोय अभयच्या बॅट मधून मांडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. कडून शुभेच्छा येत आहेत. मांडा आणि हेंद्रेपाडा या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा येत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 18. या फटक्यांची नितांत गरज आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की अभय रन मशीन आहे आणि त्याचा झेल गणेशने सोडला, त्याची किंमत नक्कीच मोजावी लागणार आहे. आणि एक षटकार आलेला आहे, अजूनही तो खेळपट्टीवरती आहे. धावसंख्या 18. 50 धावांपर्यंत मजल मारावी लागेल या मॅच मध्ये. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. बॅकफुटला गेले, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका सीमा रेषेच्या बाहेर, गोलीच्या वेगाने फरार, चौकार. बॅकफुटला गेले, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह गोलीच्या वेगाने, जस्ट लाईक अ ट्रेझर बुलेट, वेगाने सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय, बॅट्समन बीट, कीपर बीट आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट केलं होतं, परंतु लेझी रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 2 किंवा 3 धावा झाल्या असत्या तिथे मात्र नक्कीच बॅटची कडा होती, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 23 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय या मॅच मध्ये भूमी 11 मांडा संघ करतोय. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. ओमकार गतीमध्ये परिवर्तन, लेग ब्रेक हा चेंडू आणि फिंगर रोल केले होते विपुलने. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे 23. अंतिम चेंडू शिल्लक आहे या 3ऱ्या षटकामधील. ओमकार बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर, फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई लॉन्ग ऑन, सीमा पार, षटकार. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29-29. पहिल्या 2 षटकांमध्ये 10 बनवल्या होत्या आणि या सेकंड स्पेल मध्ये
या तिसऱ्या षटकामध्ये विपुलने तब्बल 19 धावा खर्च केल्या. BTCL कडून सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये, त्यानंतर विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपये आणि जो कोणताही खेळाडू या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होईल त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे BTCL कमिटीकडून. क्या बात आहे. ही खासियत आहे गणेश पाटील मांगरुळचे आहेत आणि या बदलापूर नगरीमध्ये नक्कीच खूप फेमस आहे. श्रीबाई ड्राइव्ह करतायत, चाबूक शॉट डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफला एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक केलेला आहे भूमी 11 मांडा या टीमने. खऱ्या अर्थाने आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे. आज ते क्वालिफाय देखील झालेले आहेत. गोलंदाज हेमंत, बुमराह आहेत. क्षेत्ररक्षक आपण पाहतो जज करतायत लॉंग ऑनला आणि हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. ओमकार बॅक टू द पवेलियन. प्रथमेशने हा झेल पकडलेला आहे लॉंग ऑन सीमा रेषेवरती. ओमकारने एक षटकार लगावला होता, तो देखील बाद होतोय. गोलंदाज हेमंत आहेत. हेमंतने विकेट मिळवली आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 30. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. बुमराह ऍक्शन आपण पाहू शकाल हेमंतची. जानता राजा चषक आपण पाहतोय. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल परंतु फिल्डर थोडेसे दूर आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने याच क्रीडांगणावरती 26 मार्च पासून बदलापूर प्रीमियर लीगचं आयोजन आणि आज खऱ्या अर्थाने लाईव्ह ऑक्शन सुरू आहे. त्यामध्ये जानता राजा नक्कीच संघ देखील आहे. क्या बात है. टाइमिंग बेमिसाल परंतु क्षेत्ररक्षक अप्रतिम कार्बन कमाल कॅच पकडली आहे. कॅच ऑफ द नाईट. फलंदाज झालाय बाद विकेटचं बदन. अभय बॅक टू द पवेलियन. ते आहे 31. 31 धावा धावफलकावरती. हेमंतने या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे. महत्वाचे 2 फलंदाज देखील बाद होत आहेत. ओमकार आणि अभय या षटकामध्ये धावसंख्येला
ब्रेक लावलेला आहे, पुल करण्याचा प्रयत्न अपील करतायत. आणि यस सांगत असताना की शरीराला स्पर्श करून हा चेंडू नक्कीच गेला होता फिल्डरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण बघू शकाल 31. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा खर्च करतो आणि 2 विकेट देखील मिळवलेत या षटकामध्ये हेमनने. बुमरा ऍक्शन आहे. बुमरा ऍक्शनने गुमरा केलेला आहे मांडा या टीमला. मिस्टामिंग कॉट एंड बॉलची संधी आणि कॉट एंड बॉल. फलंदाज झाले बाद. या षटकामध्ये 3 विकेट घेतलेले आहेत हेमनने आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 31-31. नवीन गोलंदाज प्रथमेश आहेत या अंतिम षटकामध्ये. न्यू बॅट्समन खऱ्या अर्थाने या संघाची ओळख जगन्नाना पाटील बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. स्लॉग हिटर आहेत जगन्नाना पाटील देखील. पहिला चेंडू हुक करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात. चौकार. भूमी 11 मांडा या टीमला. स्ट्राइक इनला बॅट्समन निखिल रसाळ. लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगले केलेले आहेत. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती. डीप मध्ये गणेश आहेत ज्याने एक झेल सोडला. त्यानंतर अभयने चांगली बॅटिंग केली. धावसंख्या 37. निखिल स्ट्राइक एंड वरती. क्या बात आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई छेरन. धावसंख्या आहे 43 धावा धावफलकावरती. अंतिम षटकामध्ये निखिल रसालचा बल्ला बोलतोय. 1 चौकार 1 षटकार लगावलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित आहेत. 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये. भूमी 11 मांडा या संघाचा. मांडा संघ नामवंत संघ आहे. त्यांच्या समोर आपण पाहतोय हेंद्रेपाडा संघ. काही प्रमुख खेळाडू या टीम मध्ये आज नाही आहेत. मांडा टीम मध्ये निशांत दादा मिरकुटे आज टीम मध्ये नाही आहेत. अशोक डिंडा, फहीम इद्रिसी या टीम मध्ये नाही आहेत. नौशाद या टीम मध्ये नाहीये. बॅटची कडा आणि
त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद. जगन्नाना पाटील बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन सचिन येत आहेत. फुल टॉस फायदा घेऊ शकला नाही. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावबादची संधी आणि विकेट किपरने केली चूक. चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पूर्ण होते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 48 आणि 49 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये GI11 हेंद्रेपाडा या संघासमोर. फायटिंग टोटल बनवली आहे या मॅच मध्ये भूमी 11 मांडा या संघाने. कारण की ज्याप्रमाणे राहुल सर सुरुवात केली होती 2 षटकांमध्ये अवघ्या 10 बनवल्या होत्या. त्यानंतर केलेले हे कमबॅक या मॅच मध्ये 49 धावा बनवायच्या आहेत आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
थँक्यू सो मच सोमनाथ खाडे सर आणि रोशन संती सर. चला मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. सर अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. 49 धावा इथे चेस करायचे टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नमस्कार मंडळी. खरं तर जांतराजा क्रीडा मंडळ आयोजित जांतराजा चषक या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आता मॅचला होती सुरुवात. 49 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सलामी जोडी दाखल झाली आहे. पहिलाच बॉल गॅप मध्ये ऑन साईडला बड विकेटला जाईल बॉल. बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षण लाजबाब. 2 धाबे ते मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय 2 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती जगन धर्मा पाटील गोलंदाज तुम्हाला पार मिळतोय. नाना राबड सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू तुम्हाला पार मिळतोय आणि पहिल्या बॉलवरती 2 धाबे ते 1 पडल्या. आज बरेचसे खेळाडू टीम मांडामध्ये दिसत नाहीयेत. मग आपण जर पाहिलं तर डिंडासारखा एक चांगला खेळाडू टीम मध्ये नाहीये. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फहीम इद्रिसी सारखा एक चांगला खेळाडू टीम मध्ये नाहीये. नौशाद सारखा खेळाडू नाहीये. आज जयेश राजे, निशांत मिरकुटे त्यासोबत केतन भाकरे हा खेळाडू देखील टीम मध्ये नाहीये. टर्न केलाय ऑन साईडला. डीपमधून खेळाडू पुन्हा एकदा पोहोचेल. चिंटू पोचलेत. बॉलला तुंपे करतील सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती फ्लाय होतीये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय स्कोरबोर्ड वरती 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती पार पितोय. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी बातमीवरती रंगतीये. टर्न केलाय पुन्हा एकदा ऑन साईडला. तिथे खेळाडू उपस्थित चिंटू आहेत आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं असाल तर जिथे भरपूर दूरवरचा प्रवास कापत असताना बॉलला स्टॉप केलं. परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहतो यालाच तर क्रिकेट म्हणतात. चांगला चेंडू इथे अडवण्याचा प्रयत्न आणि अखेर हातातला बॉल निसटला आणि बॉल सीमा पार. 4 हा चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका ऑन साईडला. आपण पाहिलं जिथे चेंडू निसटला तिथे स्ट्राईक रोटेट झाली. चौकार आला. जर स्ट्राईक रोटेट झाली असती तर कदाचित हा षटकार बातला असता. क्रिकेटमध्ये जरा तरला महत्व नाहीये. बॉल सीमा पार. 6. मंडळाच्या विरोधात GI11 हेंद्रेपाडा या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी बातमीवरती रंगतीये. हिमांशूच्या साथीनं विवेक ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. विपुल आहेत. हिमांशू पुढचा बॉल अंडर बॉक्स स्टाईलने खेळला. टर्न केला ऑन साईडला. पुन्हा एकदा चिंटू बरोबर येतील बेगाने बॉल लावून फेक करतात. दरम्यान सिंगल धाव इथे एकपटी जाते आणि आता त्या सिंगलच्या साथीनं धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती फ्लाय होतीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. नाराज आहेत जगन्नाथ पाटीलला तुम्ही पाहताय. खरं तर हेच आता सांगत असताना जर तिथे चेंडू अडवला असता तर एक सिंगल माल असते. कदाचित तो चौकार आणि त्यानंतर षटकार. 9 धावा कदाचित वाचल्या असतं. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेर जरा नितरला महत्व नाहीये. 49 धावा
जरी नानाचे हात आपण पाहतोय आकाशामध्ये पोहोचलेत परंतु त्याचे पाय जागेवरतीच आहेत. हे चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे आणि खास करून क्रिकेट या खेळावरती विशेष प्रेम राहिलंय त्यामुळे त्यांचंही नावाचा उल्लेख पाहायला बा. चिंटू आलेत बॉल ट्रॅकवरती पहिला बॉल डॉट. 49 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना हिमांशूनं एक चौकार एक षटकार घेतलाय परंतु या मॅचमध्ये चिंटूनं जी चूक केली ती चूक आता भरून काढायची या अनुषंगाने बॉलिंग चांगली करतोय. पहिला बॉल डॉट. पुढचा बॉल सलगचा दुसरा डॉट बॉल. तिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल हळूवार पद्धतीने बळत घेत असताना निघू चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. बर्दियार राईट अमोर विकेट न गोलंदाज चिंटू. फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळाडू उपस्थित पोहोचतील बॉलवरती. एक सिंगल डबल काही फरक पडणार नाहीये कारण 49 धाबा या मॅच मध्ये चेस करायचे याचा अनुषंगाने आता बॅटिंग व्हायला बी परंतु अद्याप आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार एक षटकार आल्यानंतर आता कमबॅक करतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज चिंटूला तुम्ही पाहताय. 3 बॉलचा खेळ संपलाय. सिंगलच त्याने खर्च केली आहे. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. लाईन कदाचित खराब हेच पंच सांगतात. डीके सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव त्याने बहाल केली त्यामुळे धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल 16 धाबा धावफलकावरती जोडली जाते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जामतारा चषक या स्पर्धेचं आयोजन आणि दिमागदार नियोजन तुम्हाला पार मिळतोय. 56 ग्रामीण संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये आणि 6 दिवस रात्रीमध्ये चालणारी ही क्रिकेट स्पर्धा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा फटका लगा तो आबाद नाहीतर बरबाद असं म्हटलं जातं आणि रिव्हर्सचा फटका नेहमीच आपण पाहतोय जेव्हा जेव्हा खेळाडू खेळतात कदाचित चौकार षटकार चले तो चांद तक नाही तो शाम तक. ते डीजे गणेशने सांगितलं आणि अखेर डॉट बॉल. बर्दियार राईट मोर विकेट. ऑन साइडला खेळतलाय कदाचित गणेश पाटीलचं ऐकलं आणि आता सरळ बॅटने वाडा कॅच. डीप मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचलाय आणि कॅच ऑफ द नाईट अभय जयस्वाल. डीप मध्ये वेगाने पोहोचलाय. गरुड झेप याने घेतली. 11 खेळाडू एकत्रित जमा झालेत म्हणजे हा झेल तरी कसा टिपलाय. डीप मध्ये गरुड झेप घेत असताना आपण पाहतोय डीप मध्ये झेल स्वीकारला आणि अखेर मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. राहुल सर कॅच पकडली की मॅच पकडली आहे येणारं काळच सांगेल. नो डाऊट अप्रतिम झेल याच खेळासाठी अभयची ओळख आहे आणि आज या स्पर्धेमध्ये नाही ते कॅच पकडली आहे त्यामुळे आपण पाहतोय झटका आता मात्र वरती लागलाय. टीमची टोटल स्कोर बरोबर आता थांबली आहे. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. हिमांशूनं मैदान सोडलंय आणि अखेर आता नवीन बॅटर विपुलनं मैदान सोडलंय. नवीन बॅटर मैदानावरती प्रथमेश दाखल होतोय आणि पुढचा बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. वादन
गणेश तुम्हाला ऐकायला मिळेल 27 धाब्याची गरज आहे मॅचमध्ये धावफलक जाऊन पोहोचला टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती 22 धाबा धावफलकावरती जोडले जातील सलग 3 बॉल 3 षटकार जर आले आणि सलग 3 बॉल 3 विकेट जरी आले तर BTCL यांच्याकडून 500 रुपयाचा घास प्राईज आणि त्यासोबत मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू इथे जिंकेल त्याच्यासाठी 1000 रुपयाची धनराशी BTCLच्या माध्यमातून देण्यात येईल. क्या बात आहे मिस्टर पीपी सर यांच्या माध्यमातून एक घास प्राईज लावलं जात आहेत. सलग 3 बॉल 3 षटकार आले तरी 500 आणि सलग 3 बॉल 3 विकेट आली तरी देखील 500. पेटीएम पर 500 रुपए प्राप्त हुए. क्या बात आहे हे जमा झालेत त्यामुळे आता माराबा लागतील. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. भूमी 11 मांडा टीम थोडासा वेळ जास्त जातो याची आपण नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा 27 धाब्याची गरज आहे 9.00 च्या गतीनं धावफलक सजवायचं होतं पहिला डॉट आलाय त्यामुळे या मॅच मध्ये आता जवळपास 17 बॉलचा खेळ शिल्लक 27 धाबा चेस करावा लागतील. भूमी 11 मांडा संघ बट्टक एक ताकदवर संघ आहे खुल्या गटातून मोठमोठ्या संघासोबत नेहमीच त्यांची फाईट आपण पाहिली पडतो. आजच्या रात्रीमध्ये खरं तर रात्र बैराची असं म्हटलं जातं त्यामुळे या मॅचमध्ये इथून धावा उभाराव्या लागतील. भारत यार राऊंड द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे अपील स्ट्रॉंग होती बॅटची कडा आणि त्यानंतर अप्रतिम जे लिस्टरच्या मागे टिपलाय बॅटला हलकस चुंबन घेतलं आणि आपण पाहतोय काम तमाम बॅटरला परतावं लागेल माघारी. नाही एसच्या मागे झेल टिपलाय म्हणून हे संगीत डीजे गणेशने वाजवलं तसं तो शांत आहे परंतु 11च्या नंतर त्याचा देखील पारा चढतोय. हे चित्र आपण पाहिलं जेवणानंतर खास करून हे चित्र बदलले जातात कारण आमचे आयोजन कमिटी भरपूर स्ट्रॉंग आहे. अप्रतिम जीवन 4 रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला बाल आहे त्यांचे आभार आम्ही व्यक्त करू कारण प्रत्येकाची खरं तर विचारपूस केली जाते प्रत्येकाची सोय इथे केली जाते सर्व प्रकार लक्ष दिले जातात कारण ही स्पर्धा आपण पाहतोय मी बघायचा देखील उल्लेख केला ना स्वार्थासाठी ना पैशासाठी 6 दिवस रात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावासाठी आणि क्रिकेटसाठी. मॅचच्या दिशेने आपण वळतोय 18 बॉलमध्ये गरज होती 27 धाब्याची आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहिला डॉट आल्यानंतर पुढच्या बॉलवरती विकेट मारली आहे त्यामुळे बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा ओन नंबर 3 गोलंदाज ओमकारचा पुढचा बॉल फुल टॉल वसूल केलाय मिड विकेटला वाराशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल सी बार रेषा पार षटकार. करायलाय आणि षटकाराच्या साथीने धावफलक बेकायला प्राय होतोय. टीमची टोटल आता स्कोर बरोबरती जोडली जाते 28 धाबा धावफलकावरती पार बेतील डावकर आता बॅटर मंदिरावरती दाखल झालाय संकेत आणि संकेतनं आता चांगलाच संकेत दिलाय पहिला सिक्सर दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार की षटकार रन्स मिळतील 4.
वरती बॅटिंग करतोय आणि संकेत आता जणू काही मांडा टीमच्या पाठी लागले असं म्हणायला हरकत नाहीये, कारण सलग 2 बॉल आणि दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा हा देखील जाईल. 12 वार्तालाप करत असताना हुआ के साथ साथ गटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंग. अंदाज का बादशाह युवराजचं आगमन झाले, त्याचं करतोय आपण भव्य स्वागत. षटकार. बरं यार हा षटकाराला अजून एक चांगला फटका. हा देखील बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न अपुरे पडले आणि अखेर बॉल सीमा रेषा पर. षटकार. सलगचा तिसरा जर षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 2 मारलेत. BTCLच्या माध्यमातून एक कॅश प्राइज लावण्यात आला, त्यामुळे तिसरा जर आला तर 500 मिळतील या शंका नाही आहे. आणि आता बॉडी ट्रॅक वरती संकेत. 12 बॉल आणि 5 धाब्याची गरज. बारा बॉल ना 5 धाब्याची गरज. सोनवणे काका देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सोनवणे काका आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. संकेत. पहिलाच बॉल MSD स्टाईलने सामना फिनिश केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार. सामना जिंकला टीम GIA11 हेंद्रेपाडा बॉईज. अभिनंदन. भूमी 11 मांडा.